त्यानंतर 15 दिवसांमध्ये ती प्रॉपर्टी सेल आउट झाली. त्या दिशांमध्ये राजसिक एलिमेंट्स इंट्रोड्यूस केला, जेणेकरून काय झाला, तमस वीक झाला. हा जो किस्सा आहे ना, हा पुणे मधला आहे, सेम पनवेलची. आज प्रॉपर्टी सेल कशी करायची, एकदम हॉट टॉपिक, याच्यावर बोलतो. कुठेच तुम्हाला जास्त हा कॉन्टेंट मिळणार नाही, फार सिक्रेटिव्ह कॉन्टेंट आहे. सिक्रेटिव्ह म्हणण्यापेक्षा एका स्किल्ड वास्तू कन्सल्टंटचं हे काम आहे. वास्तूमध्ये प्रॉपर्टी सेल करण्यासाठी याचा काही डायरेक्ट उपाय आहे का कुठला, की वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून ही प्रॉपर्टी आपल्याला सेल करता येते? माझ्या अनेक क्लायंटला जे स्पेशल वर्ष प्रॉपर्टीमध्ये काम करतायत, बरेच गुरुजी, ज्योतिषी, वास्तू कन्सल्टंट यांनी त्यांना जमिनीमध्ये रत्न घालायला दिले. कोण म्हणलं वनस्पती तेल टाका, कोण म्हणतं क्रिस्टल टाका, कोण मंत्र करायला गेलं, कोण तंत्र कर म्हणतं, कोण म्हणतं बळी दे. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की सर प्रॉपर्टी सेल होत नाहीये. आम्ही वेस्टमध्ये कागद ठेवला, नॉर्थ वेस्टमध्ये ठेवला, नॉर्थ वेस्ट ह्याच्यात उपाय केला. ज्या घरात राहत होतो ते घर ओव्हरऑल बॅलन्सिंग करून घेतलं एका वास्तू कन्सल्टंटला बोलून. शॉर्ट आणि ठोस असं कधी आम्हाला उत्तर मिळालं नाही की प्रॉपर्टी कशा प्रकारे सेल होते. लक्षात घ्या, हिंदू धर्मामध्ये लास्ट रिच्युअल आपण अग्नितत्वानी करतो. याचा अर्थ काय? फायर एलिमेंट डिस्ट्रॉयज एव्हरीथिंग. सगळीकडे अग्नितत्व जे आहे ते डिस्ट्रक्शनला वापरलं जातं. प्लॉट सेल करतानाही अग्नितत्वाचा प्रायमरी विचार केला जातो. पहिलं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी, दुसरं म्हणजे लँड एनर्जी. या दोन कॉन्सेप्ट लँड सेल करण्यासाठी सगळ्यात उत्तम आणि गरजेच्या. या प्रोसेसमध्ये कुठल्या देवतांचा समावेश होत नाही. देवताच हा एक टॉपिकच पूर्ण वेगळा आहे, ही एक ब्रांचच पूर्ण वेगळी आहे. देवताला बॅलन्स करण्याचा असा विशेष काही गरज नसती प्रॉपर्टी सेल आउट करताना. देवता जो टॉपिक आहे हा ओव्हरऑल त्या जागेमध्ये राहिल्या गेल्यानंतर ना तुमच्या सायकोलॉजीवर काय इम्पॅक्ट देते ती जागा, ह्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणून प्रॉपर्टी सेल आउट करताना रजगुण, सतोगुण, तमोगुण यापैकी कुठली एनर्जी त्या लँडमध्ये प्रोॲक्टिव्ह आहे हे ओळखणं स्किल आहे. रजगुण, सतोगुण, तमोगुण कालचक्राचे 3 ऊर्जा आणि 3 चेहरे आहेत. याच्यामध्ये रजोगुण म्हणजे अग्नी, तमोगुण म्हणजे पाणी आणि सतोगुण म्हणजे वायू. आपल्याला त्यापैकी कुठली वाढवायची आहे किंवा कुठल्या एनर्जीला दुसऱ्या एनर्जीमध्ये ट्रान्समिट करायचं, शिफ्ट करायचं आहे. एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऐकला असेल ना नियम. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण प्रॉपर्टी सेल करतोय ती म्हणजे प्रॉपर्टीचा मालक कोण आहे हे बघायला विसरायचं नाही. आय रिपीट, ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे किंवा ज्याला ती प्रॉपर्टी विकायची आहे त्याच्या कुंडलीमध्ये 4थ्या हाऊस आणि 6वी राशी ज्या हाऊसमध्ये बसलेली आहे, या 2 पर्स्पेक्टिव्ह सगळ्यात महत्वाचे. काय काय? 4थं घर आणि 6वी राशी ज्या घरात बसली ते घर. ज्याला प्रॉपर्टी विकायची आहे त्याच्या 4th हाऊस किंवा 6th हाऊसच्या संबंधित नेगेटिव्ह हिट्स असतील तर त्या प्रॉपर्टीमधून विशेषतः उत्तर दिशेतून काढायचे. समजा उत्तर दिशेमध्ये शनीची निगेटिव्ह हिट आहे तर स्टोरेज काढून टाका. सिंपल, काइंड ऑफ. मी पुन्हा एकदा ही गोष्ट सांगतो, ज्याला प्रॉपर्टी विकायची आहे त्याच्या कुंडलीमधली 4th हाऊसमध्ये जी काही निगेटिव्ह हिट्स असतील त्याचा विचार करून त्या प्रॉपर्टीमध्ये रिक्वायर्ड चेंजेस करायचे. हे झालं प्रायमरी. दुसरं, हे इलेमेंट्स किंवा त्याच्या रिलेटेड जे काही इलेमेंट्स आहेत, कोणते इलेमेंट्स आहेत हे ऑलरेडी मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलला नेहमी सांगतच आलोय आणि सांगतोच. ज्या क्षणी तुम्ही निगेटिव्ह एलिमेंट्स काढून टाकता त्या क्षणी तुमची प्रॉपर्टी पिकती, म्हणजे विक्रीसाठी तयार होती. उदाहरण देतो, एक उत्तम उदाहरण. उत्तर दिशा ही पाण्याची दिशा असल्यामुळे अग्नीचे कलर तर चालत नाही, अग्नी बरोबर पृथ्वीचेही कलर चालत नाही. दोघं अँटी एलिमेंट आहेत एकमेकांचे. म्हणजे लाल कलर किंवा पिवळा कलर कुठल्याही फॉर्ममध्ये उत्तर दिशेला चालत नाही. हे याला म्हणतात एलिमेंट्स आणि अँटी एलिमेंट्स. जेव्हा उत्तर दिशेतून तुम्ही अँटी हिट्स काढतात तेव्हा ती प्रॉपर्टी विकण्याच्या स्थितीत येते. जर तिथे निगेटिव्ह हिट्स नसतील, 4th हाऊसमध्ये म्हणतोय आणि 6वी राशी ज्या घरात आहे तिथे, तर तिथल्या पॉझिटिव्ह हिट्स ऍक्टिव्हेट करायच्या, जेणेकरून त्या प्रॉपर्टीला आवश्यक असलेली एनर्जी क्रिएट होते. आता दुसरी गोष्ट म्हणजे लँड ऊर्जा, नाडी. मी तुम्हाला ही गोष्ट एका केसच्या माध्यमातून सांगतो. तुम्हाला कदाचित
चांगल्या पद्धतीने ती गोष्ट समजेल. समजा आपली एक प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीचा अभ्यास केल्यावर ती प्रॉपर्टी ऍक्टिव्हेट करण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं? आपण तिचं एंट्रन्स बदलणं गरजेचं आहे का? बिलकुल नाही. तिचं टॉयलेट ट्रीट करणं गरजेचं आहे का? बिलकुल नाही. ओव्हरऑल बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे का? बिलकुल नाही. सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी सेल करण्यासाठी आपण हे बघतो की त्या प्रॉपर्टीचा फायर इलेमेंट कुठल्या स्थितीत आहे, अग्नितत्व कुठल्या स्थितीत आहे. ही प्रॉपर्टी फायर इलेमेंटची नक्की आहे की नाहीये. जर ती फायर इलेमेंटची म्हणजेच रजोगुणची असेल, जर फायर एनर्जी फार ऍक्टिव्हेट असेल तर तो प्लॉट आरामात विकला जातो, तो फ्लॅट आरामात विकला जातो. जर तिथे फायर डिस्टर्ब फॉर्ममध्ये असेल तर मात्र तिथे प्रॉब्लेम येतो. एका प्रॉपर्टीचं मी उदाहरण तुम्हाला सांगतो की प्रॉपर्टी साऊथ ईस्ट साऊथ मेजर फायर एलिमेंट कट होता. जर तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल, हा जो एरिया जो आहे, हा एरिया या एरियापेक्षा हा कट एरिया आहे. प्लस इथे ब्ल्यू कलर वापरला गेला होता. ब्ल्यू कलर काढल्यानंतर आणि ॲस्ट्रोलॉजीच्या रेमेडीज केल्यानंतर कस्टमर यायला स्टार्ट झाला. कारण बऱ्याच काळापासून कस्टमर येतच नव्हता, पण तरीही ती प्रॉपर्टी सेल नव्हती होत. आता त्या प्रॉपर्टीची एनर्जी चेक करायची वेळ आली. इथे तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रजोगुण सतोगुण तमोगुण या तिन्ही प्रोसेस आहे निसर्गाच्या, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी यूज केल्या जातात. जसं रजोगुणी लँड आहे, ही इंडस्ट्रीसाठी यूज केल्या जाते. सतोगुणी घर ऑफिसेससाठी केल्या जाते. तमोगुणी वेअर हाऊसेससाठी केल्या जाते. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये या यूज केल्या जातात. आपल्याला ज्या क्षणी प्रॉपर्टी सेल आउट करायची होती, समजा हीच प्रॉपर्टी एखादा व्यक्ती कोल्ड स्टोरेज म्हणून वापरत असेल तर त्यासाठी मला ह्या प्रॉपर्टीची जी एनर्जीज आहे ही वेगळ्या पद्धतीने कन्वर्ट करावी लागेल. जर मला सेल आउट नॉर्मल पर्पजसाठी करायची असेल तर तिला वेगळे रेमेडीज आहेत. पण इथे आपला उद्देश प्रॉपर्टी सेल करायचा होता, रजोगुणी पर्पज होता. जेव्हा प्रॉपर्टीवर पाय ठेवला आणि सगळ्यांची नाडी चेक केली तेव्हा त्या प्रॉपर्टीमधून तमोगुणचे व्हायब्रेशन्स आले. एनर्जी बॅलन्स केल्यानंतर वी चेक दॅट एनर्जी कन्वर्ट झाली आहे का, पण ती झालेली नव्हती. म्हणून एक सिंपल रेमेडी केली. त्या प्रॉपर्टीची जी एनर्जी आहे ही तमसमधून रजसमध्ये कन्वर्ट केली. रजोगुण आणि तमोगुण हे दोन वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, या दोन वेगवेगळ्या ऊर्जा आहेत. हे तुम्हाला तुमच्या ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तूच्या अभ्यासातून समजू शकतं, किंवा सगळ्यात बेस्ट गीतेचे प्रिन्सिपल्स वाचायला सुरू करा. यू विल गेट टू नो दॅट व्हॉट इज रजस अँड व्हॉट इज तमस. ज्या डायरेक्शन्समध्ये तमस एनर्जी होती त्या दिशांमध्ये राजसिक एलिमेंट्स इंट्रोड्यूस केला, जेणेकरून काय झाला, तमस वीक झाला. रजस एलिमेंटमध्ये कॉपरचा यूज केला. कॉपर इज गुड कंडक्टर ऑफ हीट, लॉज ऐकलाच असेल सगळ्यांनी. त्यानंतर 15 दिवसांमध्ये ती प्रॉपर्टी सेल आउट झाली. रजोगुण इन्क्रीज झाला, फायर इन्क्रीज झाला. तमोगुण डिक्रीज झाला, वॉटर डिक्रीज झाला. हा जो किस्सा आहे ना, हा पुणेमधला आहे. सेम पनवेलची एक फॅक्टरी, रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे. महिन्याभरात फॅक्टरी सेल आउट केली. प्रॉपर्टी सेल करण्यासाठी अनेक पॅरामीटर्स आहेत, जगामध्ये भरपूर सारी लिस्ट आहे. सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं, अग्नितत्व आहे ना बेस्ट आहे प्रॉपर्टी सेल आउट करण्यासाठी, आणि ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे.